हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल विशाखा कुक्स. क्रिसमस आला आहे, मग केक तर बनलाच पाहिजे. आज आपण बनवणार आहोत रवा नारळापासून बनविला जाणारा बाथ केक. प्रत्येक गोवन फॅमिलीमध्ये क्रिसमसला हा केक बनवलाच जातो. सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला 200 ग्रॅम साखर, अर्धा कप दूध व एक किसलेला नारळ घ्यायचा आहे. हे सगळं साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. मिश्रण छान बारीक झालं की ते एका भांड्यामध्ये काढून पुन्हा त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला 3 अंडी आणि 100 ग्रॅम अमूल बटर छान फेसून घ्यायचं आहे. छान फिक्कट पिवळा रंग येईपर्यंत आपण अंडी आणि अमूल बटर हे व्यवस्थित फेसून घेणार आहोत. एकदा का हे व्यवस्थित फेसून झालं की हे मिश्रण आपल्याला आधीच्या साहित्यामध्ये जे रवा खोबऱ्याचं मिश्रण आपण करून ठेवलं होतं ना, त्याच्यातच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपण हे मिश्रण छान व्यवस्थित एकजीव करून घेतलं आहे आणि आता आपण उरलेले सगळं साहित्य एका मागोमाग एक ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. सर्वप्रथम मी ते 1 टीस्पून वेलची पावडर घातलेली आहे, 3-4 थेंब व्हॅनिला एसेन्सचे घातलेले आहे, चिमूटभर मीठ घातलेलं आहे, पाव चमचा बेकिंग पावडर घातलेली आहे. ड्रायफ्रूट्स तुम्हाला जेवढे हवे असतील तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्याच्यामध्ये ॲड करा आणि हे सगळं पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आता फायनली आपल्याला इथे रवा, भाजलेला रवा हा आपल्याला ॲड करायचा आहे. रवा एकत्र न घालता आपल्याला टप्प्याटप्प्याने तो त्याच्यामध्ये मिक्स करायचा आहे. सगळाच रवा आपण एकत्रच घातला तर त्याच्यामध्ये गुठळ्या होतील आणि मग आपल्यालाच ते मिक्स करताना अवघड जाईल. आता सगळ्यात महत्त्वाचं, एकदा का हे सगळं एकजीव करून झालं की हे लगेच आपल्याला मोल्डमध्ये घालून बेकिंगसाठी न ठेवता किमान 1.5 ते 2 तास आपल्याला फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवायचं आहे. त्यामुळे काय होईल, रवा आपला छान फुलून येईल. ट्रेडिशनली हे मिश्रण ओव्हरनाईट 7 ते 8 तास फ्रीजमध्ये ठेवतात आणि नंतर त्याला बेकिंगसाठी वापरतात. पण मी इथे 7 ते 8 तास फ्रीजमध्ये सेट न होऊ देता 2 तास फ्रीजमध्ये ठेवून नंतर अर्धा तास रूम टेम्परेचरला आणून व्यवस्थित ग्रीस केलेल्या मोल्डमध्ये मिश्रण ट्रान्सफर करून अगदी स्लो फ्लेमवर 40 ते 45 मिनिटे मी केक बेक करून घेतला आहे. सुरुवातीचा अर्धा तास केकचं झाकण अजिबात उघडून चेक करायचा नाही आहे. नंतर 30 मिनिटानंतर 2 वेळा टूथपिक वापरून मी केक चेक करून घेतला आहे. चला, व्यवस्थित केक गार झाला. आता आपण त्याला डिमोल्ड करू. वाव! सॉफ्ट अँड स्पॉन्जी केक खाण्यासाठी तयार. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.